विविध खात्यातला भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी सध्या एसीबीनं धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली आहे। नागपूर वन विभागाच्या परिक्षेत्र कार्यालयात वनसंरक्षक पदावर असलेल्या दीपक भट यांच्याकडून एसीबीनं कारवाईत 19,25,000 रुपये जप्त केलेत। दीपक भट हा इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस शाखेचा सुपर क्लास 1 श्रेणीतला अधिकारी आहे। वनरक्षक आणि वनपाल या पदावरील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी दीपक भट यांनी मोठ्या प्रमाणात लाच घेतल्याची माहिती एसीबीला मिळाली होती। बदल्यांसाठी स्वीकारलेली ही रक्कम घेऊन भट पुण्याला जाण्यासाठी निघाले असता एसीबीनं ही कारवाई केली। जेव्हा तो आपली सरकारी गाडीतून प्रायव्हेट बसकडे जात होता तेव्हा त्याची बॅगची झडती घेतली आणि झडतीमध्ये आम्ही 19,25,000 रुपये भेटले। त्याचा त्याने सॅटिस्फॅक्टरी एक्सप्लेनेशन दिला नाही आणि त्याने जे कारण सांगितले त्याचे पण आम्ही व्हेरिफिकेशन केले। दीपक भटकडून सापडलेल्या पैशांचा स्रोत सिद्ध करण्याची संधी एसीबीनं दिली, पण तो ते सिद्ध करू शकला नाही। अखेर त्याला अटक करून खातं आणि लॉकरही तपासले जाणार आहेत। दीपक भट विरोधात आधीही तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या, पण तो नेहमीच एसीबीच्या तावडीतून निसटला। बरेच बँक अकाउंट्सचे डिटेल, लॉकर्सचे डिटेल वगैरे भेटलेले आहे। बँकचे डिटेल्स, लॉकर्सचे डिटेल, त्यामध्ये किती पैसे आहे, काय आहे, कुठून आणले वगैरे त्याची पूर्ण खात्री करून ते इन्व्हेस्टिगेशन करू। दीपक भट विरोधात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना तक्रार करायची असेल तर त्यांनी संपर्क करावा असं आवाहन एसीबीच्या अधिकाऱ्यांनी केलंय। या प्रकरणात आणखी अधिकारी कर्मचारी सहभागी आहेत का याचाही तपास केला जातोय। अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।